मार्कुची चकोटली खबर 2वा अध्याय. काही दिवस झाल्यावर येसू कपेर्नहूम मनवच्या चाहरी अनेक गेला. तो घरी आलेली खबर माणसांले चोवली. संगस्ताती खूप जुग जण मीरनेकून जागा नाही पुरला. कावडीची बाहेर काय जागा नाही राहला. येसू त्यांले भगवंताचे वाक्यमिता बोध करत राहला. तवा 4 जण माणसा लकवा मारले रोग वालेता धुवरूत थती आणले. खूप जुग जण माणसा मिरून राहलेसाठी ते रोग वालेता येसूच्या पुढा आणव नाही सकले. त्यासाठी त्याने येसू राहावचे घरावरचं गुण काढून ते लकवा मारले रोग वालेता तो झोपून राहिले बाजमीसाड ते भोकपासून येसूच्या पुढा उतरले. तेव्हा येसू त्यांचे विश्वासात देखून ते लकवा मारले रोग वालेता बापू तुझे पाप माफी झाले म्हणून म्हणला. पण थती बसून राहिले धर्मशास्त्रात बोध करावचे वाले काही जण आपणाचे हृदयंपा आपण हे रकमीनं म्हणले. हो कहा असं म्हणताय हे भगवंतात दूषण करावचं होय की भगवंतुसपणी कोण पापांत माफी करू शकतेत म्हणून म्हणले. त्याने आपणाचे हृदयपा हे रकमीनं सोच करतायत म्हणून संगास येसू आपणाचे आत्मेपा चोवला. तो येसू त्याहंता असं म्हणला तुमचे हृदयपा याच्या बारेत कहा असं सोचता कोणता सस्ता हे लकवा मारले रोग वालेता तुझे पाप माफी झाले म्हणावचं सस्ता की नाही तो तुझी बाज धरून चालू जाय म्हणावचं सस्ता. पण भुईवर पापांता माफी करावचा अधिकार माणसाचे लेखलेच हाय म्हणून तुम्ही चोवाहू म्हणून त्यांले सांगला. लकवा मारले रोग वालेता देखून तू उठून तुझी बाज धरून घरी जाय म्हणून त्याले सांगला. संगस तो लकवा मारलेला रोगवाला उठून उभा होऊन आपणाची बाज धरून समधी देखूत राहताने चालूत निघून गेला. हे देखून खती राहिले वाले समधी अवचित झाले. आम्ही असूनच कवच नाही देखलो म्हणून म्हणत भगवंताचा स्तुती केले. हे झाल्यावर येसू समुद्राच्या ओटानं जाऊत राहिला. खूप दुःखाना माणसं त्याच्यावर मेरले. तो त्यांना बोध केला. तेथून येसू निघून पुढे जाऊत राहताना आल्फाईचं पोरग झालेला लेवी टॅक्स वसूल करावचे फाक बसून राहावचं देखला. येसू त्याता माझ्या मागा ये म्हणून म्हणला. लेवी म्हणावचं वाला उठून त्याच्या मागा गेला. हे झाल्यावर येसू लेवीच्या घरी खाववले बसून राहिल्यावर टॅक्स वसूल करावचे वाले अनेक पापीना कितीक जण त्याचे सांग अनेक त्याच्या शिष्यानांसंग बसून राहिले. कहा म्हणले ना तसूंचे वाले खूप जुग जण त्याच्या मागा जावचे वाले होते. पण येसू पापीनांसंग टॅक्स वसूल करावचे वाल्यांसंग खावावचा धर्मशास्त्रात बोध करावचे वाले अनेक परिसयानं देखल्यावर त्याच्या शिष्यानंता असं पूसले हो टॅक्स वसूल करावचे वाल्यांसंग अनेक पापीनांसंग कहा मिरून खाऊत पिऊत हाये. येसू हे ऐकल्यावर चकोट राहावचेनले वैद्याची जुरत नाही रोगन राहावचे वाल्यांलेच वैद्याची जुरत राहते. मी नियतवाल्यांत बलवले नाही आलो पण पापीनंतच बलवले आलो म्हणून म्हणला. एके रोजी योहानच्या शिष्याना परिसयाना उपास राहताना काही जण येऊन येसूता असं पूसले योहानच्या शिष्याना अनेक परिसयानांच्या शिष्याना उपास धरतायत की तो तुझ्या शिष्याना कहा उपास नाही धरत. येसू त्यांले असं जवाब दिला नवरा लेकरू त्यांसंग राहताना लगनघर वाले उपास धरू शकतेत की नवरा लेकरू आपणा संग राहुतले त्याने उपास नाही राहू सकेत. पण त्यापासून नवरे लेकरता नेवचे रोज येतेत ते रोजंपा त्याने उपास राहतेत. कोणीच जुने कपडेले नव्यागिंदेचा ठिगरा नाही टाकेत. एक मोक टाकले तरी ते नव्यागिंदेचा ठिगरा जुने कपडे तर फारते आणि ते फाटलेला अंदीचे दुनकाय मोठा होते. कोणीच राहो नवे अंगुरांचा रस जुने कातडीच्या थैल्यांप नाही रिचवे. एक मोक रिचुले तरी ते कातडीच्या थैल्या नवे रसकून पिकुलतेत रस गरून जाते. कातडीच्या थैल्या खराब होतेत. नवे अंगुरांचा रस नवे कातडीच्या थैल्यांपास भराव. आणि तो आरंभीच्या रोजी पीक राहिले वावरंपणू जाऊत राहताना शिष्याना रस्त्याने जाऊत कणसांत मोडूत राहिले. तव परिचयना त्या सांग हदेक देखट त्याने आरंभीच्या रोजी नाही करावचे काम आता करतायत काय म्हणून पूसले. पण येसू त्यान सांग असं म्हणला दाविदले आणि त्याच्या संग राहावचे वाल्यांले भूक लागल्यावर त्याहनले खावावचं पाहजे राहिला. तवा दावीद काय केलंय तुम्ही कवास नाही वाचल्या की अभ्यातर म्हणावचा मोठा कटोडा राहताना दावीद भगवंताच्या घरात जाऊन फक्त कटोडेच पाणी दुसरे कोणीच नाही खावावचे निवदाची भाकरींता आपण खाऊन आपणा संग राहावचे वाल्यांले काय द्यायला की म्हणून सांगला. तवा येसू त्यान सांग असं म्हणला आरंभीचा रोज
माणसांसाठीच पाणी माणसांचा आरंभीच्या रोजसाठी करावचा नाही पडला. त्यासाठी माणसाचा लेख आरंभीच्या रोजले काही प्रभू होऊन हाय म्हणून म्हणला.